गौतमी पाटील, राधा मुंबईकर, शिफा पुणेकर, ऐश्वर्या लातूरकर अशा लोकांमुळे एक दिवस महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या लोकनाट्यकलेचा अपभ्रंश होऊन त्याची जागा डीजे शोजनी घेतली आणि त्याच सोबत अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या सो कॉल्ड कलाकारांची क्रेज महाराष्ट्रात वाढत गेली आणि काळूबाळूचा तमाशा, मंगला बनसोडे, विठाबाई नारायणगावकर अशा कित्येक कलाकारांची नावं लोकांच्या आठवणीतून पण नाहीशी झाली. सबसे कातील गौतमी पाटील म्हणून जिला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय, तिची सुरुवात झालेली छोट्या मोठ्या कार्यक्रमात नाचण्यापासून आणि तिला आपल्या उभरत्या भावी नेत्यांनी त्यांच्या कार्यक्रमात स्टेज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर तिचं चित्रविचित्र अश्लील हावभाव करत नाचणारं कॉन्ट्रोवर्शियल कॅरेक्टर जन्माला आलं. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर चढून प्रेक्षकांनी गौतमीचा डान्स. गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली. गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतो? ते म्हणतात ना, बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ ना. तसंच गौतमी सोबत झालं. ती व्हायरल झाल्यामुळे बऱ्याच क्लाउड चेसरनी तिच्या बरोबर व्हिडिओज बनवल्या, तिच्यासोबत अल्बम सॉंग्स बनवले आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये यांना नाचवायची एक प्रथा सुरू झाली. बर्थडे वगैरे सोडाच, लोकांनी दहीहंडीला सुद्धा यांना नाचवायची प्रथा चालू केली. काही लोकांनी यांच्यासोबत पॉडकास्ट केले काय फरक पडत नाही, कोई बात नाही. पण त्या पॉडकास्टला मिलियन लोकांनी बघितलंय. मला काय विचारायचंय, असं काय एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍड झाली, असं काय तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज भेटलं यांचं पॉडकास्ट ऐकून? गौतमी पाटील 2 मिलियन व्ह्यूज, राधा मुंबईकर 3 लाख व्ह्यूज आणि त्यानंतर या ऐश्वर्या लातूरकरचा पॉडकास्ट. यांचे पॉडकास्ट घेणाऱ्यांची मजबुरी मला माहिती आहे, पण ऐकणाऱ्यांनी पुन्हा कोणत्या तोंडानं म्हणायचं मराठी संस्कृती धोक्यात आहे. महाराष्ट्राची संस्कृती स्त्रियांना मान सन्मान देणारी आहे, बाया नाचवणारी नाही. पण आता मी हे पण म्हणू शकत नाही, कारण हे जर खरं असतं तर 3 आकडे 7 12 गुंट्यावर नसतं आलं. पण एक गोष्ट या डीजे शोज करणाऱ्या पोरींना कळून चुकलेली, लोक नावं ठेवतात, क्रिटिसाइज करतात. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी संस्कृती धोक्यात आली असं म्हणतात. महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागलाय असं पण म्हणतात. पण एकमेकांच्या भोकांडी बसून चेंगरा चेंगरी करत यांचे डीजे शोज, धागडधिंगा डान्स बघायला प्रमाणाच्या बाहेर गर्दी करतात. कोणी झाडावर चढून बघतंय, कोणी शाळेच्या छपरावर चढून बघतंय. आणि त्यावेळी या प्रकारासाठी गौतमीला खूप लोकांनी क्रिटिसाइज केलं, पण तिला कॅन्सल करायची हिंमत कोणाचीच झाली नाही. तिचे व्ह्यूज, पैसे, फेम, प्रसिद्धी, पैसा हे सगळं बघून याच्या आधी ज्यांना वाटायचं की हे डीजे शोज करावे की नाही करावे, या पोरींना सुद्धा आता हिंमत आली. असले चित्रविचित्र हावभाव करायचे का नाही करायचे याची ज्यांना भीती वाटत होती त्यांची ती भीती पण संपली. आणि मग या सगळ्यांनी मिळून हे सगळं मोठ्या स्केलवर करायला सुरुवात केली. वेड वाकडं नाचून अश्लील चाळे करण्याचा, घाणेरडे हातवारे करण्याचा प्रकार एकदम नॉर्मलाइज करून टाकला आणि बऱ्याच पोरी हे सगळं करून रील्सवर व्हायरल पण व्हायला लागल्या. आज सोशल मीडियावर यांचे फॉलोअर्स बघा, गौतमी पाटील 2 मिलियन, राधा मुंबईकर 1 मिलियन, ऐश्वर्या लातूरकर 6 लाख. यांचं सगळ्यांचं मिळून ऍव्हरेज जरी काढलं तरी प्रत्येक डान्स करणाऱ्या पोरीचं, असं डीजे शोज करणाऱ्या त्या पोरीचं कमीत कमी ऍव्हरेज 5 लाख फॉलोअर्स असणारच. यांच्या या लाखोंच्या फॉलोअर मध्ये जर तुम्ही पण असाल तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला कमेंट मध्ये सांगा की एंटरटेनमेंट करून घेण्याचा एवढा चीप मार्ग तुम्ही पहिला म्हणून निवडलाय का शेवटचा म्हणून निवडलाय, आणि यांच्या या पेजवर अपलोड होणारा कंटेंट बघून तुम्हाला नक्की काय मिळतंय? आता कालपर्यंत तमाशावाले असतील, लावणीवाले असतील, यांनी पण ट्रेंड नुसार चालायचं म्हणून, किंवा मग पारंपरिक लावणी तमाशापेक्षा या डीजे शोजना मिळणारं मानधन जास्त असल्यामुळे पारंपरिक गोष्टी सोडून ट्रेंडिंग जे आहे, लोकांची मागणी काय आहे, लोकांना काय बघायला आवडतंय, हे सगळं करायला सुरुवात केली. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गावाकडे यात्रा जत्रा चालू आहेत आणि या सीझन मध्ये यात्रेमध्ये तमाशा असणं म्हणजे गावाच्या मानपानाचा विषय असतो. आणि असंच या टॉपिकवर माहिती काढताना मला समजलं की या लोकांची ऑफिस पण असतात जिथे यांचे बुकिंग वगैरे चालतात. आणि आज मी आलोय काळजला यांच्या ऑफिसेस बघायला आणि जाणून घ्यायला की नक्की तमाशा म्हणजे काय, या डीजे शोज मुळे तमाशावर काय इफेक्ट झालाय, जुन्या काळातील तमाशा आणि आत्ताचा तमाशा याच्यात किती बदल झालाय. आणि डीजे शोजला तर लाखात पैसे मिळतात, पण या तमाशावाल्यांची कमाई किती आहे? कधीपासून तुम्ही करताय इथं सगळं हे, म्हणजे किती सालापासून? मी 1978 पासून ह्या क्षेत्रात आहे. मुंबईला 3 रुपये तिकीट पासून मी कॉन्ट्रॅक्टर, मॅनेजर, विठाबाई भाऊमंग नारायणगावकर, रघुवीर खेडकर, दत्ता माडे पुणेकर, चंद्रकांत ढवळीपुरीकर, गणपती माने चिंचणीकर, गुलाबराव बोरगावकर, काळूबाळू लोकनाट्य याचे मुंबईला मी कार्यक्रम करायचो. मुंबई, ठाणे जिल्हा, कल्याण आणि सातारा जिल्ह्यात या मोठ्या यात्रा, पुशेगाव यात्रा, सिंगणापूर यात्रा, मायनी यात्रा, औंध यात्रा, आबापुरी यात्रा, या सगळ्या यात्रा करत होतो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं. परंतु आता करमणुकीची साधनं वाढली आणि त्याच्यामुळे तमाशाला जरा उतरती कळायला लागली. मुंबईला आम्ही ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट करत होतो, तिकीट 8ला तिकीट सुरू झालं, 8:30 पावणे 9लाच बुकिंग हाऊसफुल व्हायचं आणि आम्ही ओपन करायचो.
इतकं पब्लिक येत होतं. सरदारजी असू द्या, भैया असू द्या, बिहारी असू द्या, सगळी लोक तमाशा बघायला येत होती हो. आम्हाला म्हणजे कंटाळ्याचं ते 2 तास असं. पण हल्ली काय झालं तुम्हाला सांगतो, तिकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि यात्रेला सुद्धा आता काय झालंय, पैसे गावची वर्गणी जमा करतात लोक, पण हुल्लडबाजी संध्याकाळचा दिवसाच्या कार्यक्रमाला त्रास नाही. संध्याच्या कार्यक्रमाला दारू पिणारीच पुरं मोहर बसतात, हुल्लडबाजी करतात आणि गोरगरिबांना दिलेल्या वर्गणीचा पुरेपूर फायदा होत नाही ना, तमाशा करून देत नाहीत. वगनाट्य तर आता कोणी करूनच देत नाही. गाणीच लावा, गाणीच लावा, गाणीच लावा. आणि हे डिस्को डान्स आले, बार डान्स वाले पूर्वी हे डिस्को डान्स लावण्याच्या नावाखाली ते तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीमुळं काय तमाशाला उतरती कळा लागली. दुसरी गोष्ट, महागाई वाढली, कलाकारांचा पगार वाढलं. आता कलावंत आहेत पण त्यांची खरी कला बघण्याचा दृष्टिकोन प्रेक्षकांचा नाही आहे ना. बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हा त्याच्यामुळं आणि करमणुकी साधनं भरपूर वाढली. त्याच्यामुळे ह्या तमाशा सगळ्या संकट आलेलं आहे. आता दुसरी गोष्ट अशी झाली, पूर्वी ज्या मुली आम्हाला मिळत होत्या कार्यक्रमामध्ये, ज्या समाजातल्या, त्या मिळायच्या बंद झाल्या. आता तुम्ही बोलताना म्हणला की तमाशाला मुली मिळायच्या समाजातल्या, हो. म्हणजे कोणत्या समाजातल्या? नाही, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं बरं का, पूर्वी कसं की डोंबारी कोल्हाटी समाज जो म्हणत होते, त्यातल्या बऱ्याचशा मुली आता संगीत बारी थिएटरला जायला लागल्या. कारण तिथं कसं असतंय, संध्याकाळी 7च्या नंतरच कार्यक्रम चालू होतो. बरोबर. हा, 1-2-4 तास असं. पण इथं कसं होतं, ऊन वारा पाऊस सगळं सहन करावं लागतं. तुम्ही सुरू केलं तेव्हापासून आतापर्यंत तमाशात किती बदल झाला आणि आताचा तमाशा आणि त्यावेळेचा तमाशा? त्यावेळेचा पारंपरिक तमाशा करत होते, आता सुद्धा त्यांच्याकडे तसं करण्याची आहे, परंतु लोक ते करून देणार. तो आताच प्रेक्षक वर्ग आहे ना, याला नुसती गाणी पाहिजे. तो प्रेक्षकांचं आता काय म्हणणं असतं मला वाटतं? नाही, प्रेक्षकांचं म्हणणं म्हणजे कसं तुम्हाला सांगतो बरं का, की अर्ध्या कपड्यावरती कार्यक्रम करणं नाही का, म्हणजे काय म्हणतो त्यांना आपण, डिस्को हे असं. हा, तमाशातले मुलगी नकापासून ते डोक्यापर्यंत शरीर दिसत नाही त्या मुलीचं, अशा 9वारी साडीत काम करणाऱ्या सर्व मुली. परंतु आता हे नवीन पिढीला या पिक्चरमुळं त्या डीजे शो एक आता नवीन प्रसारित झालाय. काय हो त्याच्यामध्ये तुम्ही सांगा बरोबर, रिमिक्स गाण्यावर नाचायचं फक्त म्हणता तर येत नाही. तसे तमाशातल्या मुलींचं बघा ना तुम्ही, गाण्यापासून भैरवी पत्र काम करणारे आज बी स्टेजवर माणसं आहेत. काम करणारे कलाकार आहेत, पण त्या कलेला मानणारे लोक कमी आहेत ना, कमी झाली हो. रसिक लोक नाही राहिले, रसिक लोक राहिले नाही. आणि ही शोक कला आहे हो तमाशाची. मला एक तमाशाचं जास्त एक पद्धत की सुरू कसा होतो आणि शेवट सांगतो तुम्हाला. हे बघा, तमाशा सुरू झाला की पहिला गण असतो. आता आपल्या संस्कृतीमध्ये, महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कुठेही गेलं, कुठलेही सत्कार्यक्रम करत असताना त्या गणपतीचा आपण नमन करतो. तसे तमाशा सुद्धा हे करतात. आता तमाशा सुरुवातीला गेला म्हणतात, लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. कीर्तन म्हणजे काय हो? कीर्तनाचा उलट शब्द काय? नर्तकी. बघा, दोन्हीतला साम्य बघा. कीर्तनात काय असतो? मृदंग असतो, इकडे ढोलकी असते, पण दोन्हीचा नाद एक असतो आणि चमडे एक असतं. बरोबर आहे का? इकडे तुंतुन असतं. कुठे? तमाशामध्ये. तमाशा लावणे अर्थ काय असतो? तुंतुन. इकडे विणा असतो, नाद एक असतो का नाही? तुंतुन काय म्हणतं? कोण कोण आलंय, कोण कोण आलंय, कोण कोण आलंय. आणि हे काय म्हणतोय? विणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इकडे काय आहे? चाळ आहे. तमाशामध्ये चाळ आहे आणि कीर्तनामध्ये टाळ आहे. नाद एक आहे. मग त्या नर्तकीकडे जर तुम्ही विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या रूपानं पाहिलं, तुम्हाला रुक्मिणी दिसेल. अलग लक्षात तुमच्या, तुम्ही ज्या प्रमाणात नर्तकीकडे बघाल त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. पण हल्लीच्या मुलांना ते आवडत नाही. धागडधिगा करतात. गावना 2-2 लाख सुपारी द्यायची नाही का. आता पौर्णिमेची 2.5-3 लाख रुपये सुपारी आहेत, मोठ्या तमाशे 4-4 लाख रुपये सुपारी आहेत. परंतु लोकांना तमाशाचा उपभोग रसिक आणि त्यामुळे तमाशगिराला वाईट वाटतंय, त्यांची कला त्यांना सादर करता येणार. मग आता जर तरुण पिढी आहे, माझ्यासारखी तरुण पिढी किंवा माझ्यापेक्षा लहान मुलं असतील, पण मग आमच्यासारख्या पोरांनी तमाशा का बघितला पाहिजे? काय बघितलंय म्हणजे तुम्हाला सांगतो, तसं त्याच्यामध्ये तमाशामध्ये घेण्यासारखं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कीर्तनाचं सांगितलंय, तसं घेण्यासारखं भरपूर आहे. आताची वगनाट्य, संत तुकाराम वगनाट्य, छत्रपती शिवरायाचे वगनाट्य लावणारे आज सुद्धा कलावंत स्टेजवर तर प्रत्येक तमाशा फडामध्ये आहे. रायगडची राणी हे पूर्वी वगनाट्य दाखवायचे, आता ते कोणाला ते आवडतच नाही. विष्णू बाळाचं वगनाट्य लावलं आमच्या बनसोडे दाजीने, म्हणजे मंगला बनसोडेच्या तमाशामध्ये. जागा पुरायची नाही, गावाच्या लांब बाहेर कुठेतरी शेतात तमाशा लावायला लागायचा. इतके लोक यायची भरपूर. जातीवंत कलावंत होते हो, आज आहेत तसे. पण आज लोकांना असं काही नकोच आहे हो. वगनाट्याकडे पूर्ण तुम्हाला सांगतो पाठ फिरवली 70% लोकांनी. हास्य मजाकमध्ये तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा झाला. मग कोणी दगड मार, कोणी सिट्ट्या कर, कुणा काय कर, अशी प्रवृत्ती पूर्वी नव्हती. पूर्वी 8 वाजता तिकीट काढून आलेला माणूस किंवा यात्रेमध्ये बसलेला माणूस
पहाटे 4 पर्यंत तमाशा व्हायचा तर लक्ष उठत नव्हता जागेवरनं. मग आता पहिलं होतं की लावणी सम्राट, लावणी सम्राज्ञी हो, असं. हो. तर आता तेवढ्या प्रॉपर लावणी करणाऱ्या मुली पण आहेत का तमाशात का? नाही आहेत, अजून धागड नाही आहेत बरं का. तमाशातले मुले आहेत, लावणीचे काय बॅनर आहेत तिथेही करतात, ऑर्केस्ट्रामध्ये लावणी करतात. गावकऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, पब्लिकने तमाशा ऐकला पाहिजे आणि शासनानं मदत केली पाहिजे. आता एक भारी शब्द तुम्ही बोलला, तमाशा ऐकला पाहिजे. लोकांचं नॉर्मली मत असतं की तमाशा बघायला चाललोय का तमाशा ऐकायला चाललोय, दोन्हीतला फरक काय? तर तमाशा सुरुवाती गाणापासून भैरवी पतूर जर शांतपणे ऐकला तर तो तमाशा कळल ना, नाहीतर मग काय करणार आहे. आणि वगनाट्य महत्वाचं, प्रत्येक गावात वगनाट्य बघावंच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता साहेब खरं पाहिलं गेले ना, आता तमाशा म्हणजे हा पेशव्यांच्या काळात पवळानं का चालू केले लोकल होते आणि पूर्वीपासून तमाशा ही लोककला असायची. आणि समाज प्रबोधन म्हणजे दारूबंदी, हुंडाबंदी, सामाजिक राजकीय कार्य हे तमाशे प्रबोधन पण ठेवायचे. अण्णाभाऊ साठेच्या काळातून ही कला चालवलेली आलेली आहे. म्हणजे पूर्वी लालबावच्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्राचं आपलं आंदोलन चालत नाही, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करता चालत संयुक्त महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र, तेव्हापासून ह्या तमाशाला स्वरूप आलतं. त्या अण्णाभाऊने इतकं योगदान दिलं या तमाशा कलेसाठी. परंतु काय आता मागील 10 वर्षापासून जर पाहायला गेलं, तमाशा हा जी कला आहे ही लोकप्रबोधन आहे. परंतु आंबट शौकी लोकांना काय केलंय, तमाशाच्या पोटी मग संगीत बारी काढली, लावणी काढली, जलसा काढला आणि येडी वाकडी कला लोकांना नजरेत पाडून तरुणाचं लक्ष विचलित करून अक्षरशः त्यांचं येडे चाळे करून ते काही बी मुली कसले ड्रेस घालायचे, काय करायचं, कसं नाचायचं आणि त्यामुळे अक्षरशः तरुण पिढी बरबाद होती. कलावंता म्हणजे इतर लोकांना बघू वाटत नाही ना, त्यांना फक्त उघडं नागडं असलं का नाही की ते चांगलं आवडतंय. तमाशा हा नकोच वाटते लोकांना. आजच्या युगातल्या म्हणजे आताच्या पिढीनुसार जर बोलायचं म्हणलं तर ह्या सगळ्या दागडदिंगावाल्या गोष्टी लोकांनी नॉर्मलाइज करून टाकल्या. हा, त्यामुळे आता लोकांना ह्या जे तुम्ही म्हणताय ते बघू वाटणं झालंय. हो, बरंच आहे. सादरीकरण करणारे लोक आहेत पण बघणारेच लोक नसल्यामुळे त्याच्यावर परिणाम होते. होते काय माहितीये का, आम्ही सादरीकरण तयार, आमचं मत वाटतं की आम्हाला पारंपरिक बाज तयार करावा, लोकांना जुना तमाशा दाखवा. पण काय होतंय, आता पूर्णपणे गावची यात्रा कमिटी हे तरुण पिढीच बघते. आणि तरुण पिढीला काय पाहिजे की नुसतं धांगडधिंगा पाहिजे, पोरी चांगल्या पाहिजे, त्या त्यांना येडवाकड नाचले पाहिजे, हाफ कपडे घातले पाहिजे आणि नुसतं धांगडधिंगा पाहिजे. आणि तमाशामध्येच नाही, तमाशामध्ये एक साच्याबद्ध कार्यक्रम असतो. पहिल्यांदा गणगवळ असते, पुन्हा तुम्हाला सांगतो बतावणी असते, रंगबाजी असते, वगनाट्य असतं आणि सामाजिक राजकीय इतिहासाची जुनं आपण वगनाट्य सादर करतो ना. आणि त्यापासून लोकांना एक चांगलं बोध घेत जातो. आम्ही करतो दारूबंदी, हुंडाबंदी, हुंडाबळी असेल, वृक्षारोपण असेल, लेख वाचवा असेल, अशा प्रकारचे आम्ही वगनाट्य सादर करतो आणि त्यातून समाज प्रबोधन करतो आम्ही. परंतु विषय काय होतोय की आम्ही समाज प्रबोधन करायला जातोय, परंतु आजची जी तरुण पिढी आहे, या आजची तरुण पिढी आहे ते प्रबोधन आम्हाला नको म्हणतात. आम्हाला फक्त अलीकडची हिंदी मराठी गाणी, लोकगीतं, डिस्को गाणी ह्याच्याकडे त्यांची ओढ आहे. अर्थात दोष त्यांचा नाही, सोशल मीडिया आहे, मोबाईलचा जमाना आहे, ते जी बघतील ह्यात तसंच आम्हाला पाहिजे म्हणते स्टेजवर आणि ह्यातून समाज प्रबोधन होतंय. आम्ही म्हणत नाही आम्ही फार चांगलं तुम्हाला शिकवतोय, परंतु चांगलं आहे ते तुम्ही घेऊन जावा, वाईट असेल ते आमच्या पैसे सोडून जा. ते आता ते बरोबर ऐकून नाही हीच भाषा लागते, म्हणजे जी आहे ती ओरिजिनल आहे. जय भीम म्हणा, काही म्हणा, मला सगळं चालतंय. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की काही गोष्टी नॉर्मलाइज नाही झाल्या तर आपली परंपरा, संस्कृती किंवा ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या जपल्या जाऊ शकतात. या सगळ्या बाबतीत प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. मी म्हणत नाही की तुमचं ओपिनियन माझ्या ओपिनियन सोबत मॅच झालं असेल, तरी पण तुम्हाला या व्हिडिओमधून काय थोडंफार नवीन माहिती भेटली असेल, नवीन नॉलेज भेटलं असेल तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटच्या साईडला असं स्वाईप केलं की हाईप नावाचं एक बटन येतं, तर हाईप करायला पण विसरू नका. व्हिडिओ लाईक करा मेन म्हणजे आणि हाईप करा. धन्यवाद. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय